आज आम्ही मिलिंदनगर तिवारी कंपाऊंडमधली एक घटना आपल्याला सांगू इच्छितो की काल रात्री 11:30 वाजता इथे एक वडाचं झाड होतं जे रात्री एक अतिशय वादळ वाऱ्याने जे खाली पडलेले आहे. ह्यात 5 लोक जे होते ते त्या घरात थांबलेले होते. अक्षरशः त्यांना आम्ही बोललो ना, घरात घुसून त्यांना तिथून वाचवून त्यांना आम्ही बाहेर काढलेलं आहे. याची माहिती आम्ही प्रशासनाला काल रात्रीच कळवलेली आहे, परंतु स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही या ठिकाणी ते लक्ष घातलेलं नाही आहे. आणि संबंधित डिपार्टमेंटचे जे सोनल मॅडम आहे यांच्याशी आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून कॉर्डिनेट करतोय. मॅडम फक्त तिथे बसून आम्हाला आश्वासनं देतात आहेत की हे कामं होतील, ते कामं होतील, पण जी घटना घडलेली आहे सध्या तीही दुरुस्त झालेली नाही. त्या लोकांच्या घरावरती जे पडलेलं झाडाच्या फांद्या आहेत, झाडाचं हे आहे, तेही सुद्धा या लोकांनी काढलेलं नाहीत. हे लोक सामान्य माणसाला किडे मकोड्यासारखे हे लोक ट्रीट करतात आहे. हे लोक कोणालाही प्रशासन म्हणजे सामान्य माणसाला ऐकतच नाही. ही आज ही घटना झालेली आहे. तरी मी प्रशासनाला परत विनंती करतो की आपण संबंधित विभागाला याबाबत चौकशीचे आदेश द्यावे आणि संबंधित ठिकाण जिथे ही घटना घडलेली आहे त्याबाबत जाऊन विचारपूस करून ते रिपेअर करून घ्यावे. त्या संबंधित घरावरती जे फांद्या पाडलेल्या आहेत ते काढून घ्यावे, हीच मी प्रशासनाला विनंती करतो. माझं बोलण्याचं फक्त एवढंच आहे की आज सकाळपासून आज या ज्या कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम करत आहेत, ते कॉन्ट्रॅक्टरच्या एकही अधिकारी, BMCचा अधिकारी कोणी येऊन बघितलं नाही की बाबा आम्ही काय काम करतो, ते लोक काय काम करतात, ते प्रश्नाचे हल निघतात का नाही निघतात. या लोकांनी कुठलेही अधिकारी येऊन अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ या स्वाडच्या अधिकारीला किती माज आहे हे या लोकांनी आज दाखवून दिलं आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला आंदोलन आणि हे करण्याची गरज आहे का? म्हणजे हे तुम्हाला असं वाटतंय की आम्ही मरावा, हे तुम्हाला असं वाटतंय का? आम्ही या स्वाडला हे विचारतोय की तुम्ही कुठल्या गोष्टीला आजपर्यंत दखल घेतलेलं नाही आहे. आज हे पाणीचा प्रश्न मी सोडायला आज बसलो होतो, त्याचा हलपर्यंत अजूनपर्यंत निघालेलं नाही आहे. आज घरावरती झाड पडलं, त्या लोकांच्या घरावरती झाड पडल्याच्या नंतर ते लोक बोलतात की बाबा हे फांदी काढून द्या, आम्ही काहीतरी आमचं जेवण करून आम्ही आमचं जेवण बनवून आम्ही खाऊ. तरी असल्या कुठल्याही गोष्टी हे लोक करत नाही आहे. लोकप्रतिनिधी एकही त्याच्यामधलं कुठलाही माणूस घेऊन त्या लोकांना अजूनपर्यंत विचारलेलं नाही आहे. याचा अर्थ म्हणजे काय आहे? म्हणजे या लोकांना फक्त काय तुम्हाला मतदान पाहिजे, म्हणजे लोकांचा अर्थ काय म्हणजे लोक मेलं पाहिजे, झालं पाहिजे, म्हणजे ह्याचा त्या लोकांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे. अगर जोपर्यंत प्रशासन याचा दखल घेत नाही आणि जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत मी इथेच बसणार आहे आणि ह्या गोष्टीसाठी मी इथं ठामपणे उठणार नाही. आणि मी उठलो तर